5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। यवतमाळमध्ये घरफोडीतील सोन्याच्या दागिन्याची विक्री करताना टोळी गजाआड एकूण 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। गडचिरोलीमध्ये पोलिसांच्या वतीने तिसरी महामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेमध्ये विविध गटात 14,000हून अधिक स्पर्धकांचा सहभाग। बंडू आंदेकरला निवडणूक लढवण्याची परवानगी कशी मिळाली? कल्याणी कोमकर यांचा सवाल। बंडू आंदेकरला विरोध कायम राहणार, कल्याणी कोमकर यांचं वक्तव्य। खोपोलीतला मंगेश काळोखे हत्या प्रकरण, अलिबागच्या पोयनाड नाक्यावर शिवसेनेकडून निषेध आंदोलन, गुन्ह्याच्या सूत्रधारांना अटक करण्याची मागणी। हिंगोलीमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या 11 जणांवर कारवाईमध्ये 3,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नवी मुंबईच्या खारघरमध्ये मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा। मद्यधुंद तरुणाने रात्री केली वाईन शॉपची तोडफोड। मद्यधुंद तरुणाला नागरिकांनी दिला चोप, त्यानंतर अटक। अमरावतीत गुरांचा चारा अज्ञाताने पेटवला। जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, शेतकरी हवालदिल। वर्ध्यात 11 जानेवारीला संत गजानन महाराजांचा भव्य वैश्विक पारायण। सर्कस ग्राउंडवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजन। सांगलीत मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद। राधेय सेवा फाउंडेशनकडून आयोजित मॅरेथॉनला करण्यात आलं होतं आयोजन। कर्नाटकातील बंगळुरूमध्ये 3 MD कारखाने नष्ट, 55,88 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।